मंत्री नवाब मलिक यांना आता न्यायालयाने आज दिलासा दिला नाही, उलट त्यांना 14 दिवसांच्या कोठडीत पाठवलेला न्यायालयीन कोठडीत पाठवलेला आहे। त्यामुळे मलिकांच्या खात्यांच्या संदर्भात आता चर्चा सुरू झाल्याचं कळतंय। शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांकडे एक प्रस्ताव दिला जाणार आहे। आज मुख्यमंत्री त्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतात असं कळतंय। मलिकांच्या खात्यांची जबाबदारी ही इतर मंत्र्यांकडे दिली जाऊ शकते असंही कळतंय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। उदय, काय नेमक्या घडामोडी आहेत? कारण न्यायालयातून दिलासा मिळत नाहीये आणि त्या खात्यांचा जो कारभार आहे तो सुरळीत राहण्यासाठी काय तोडगा असू शकतो? विलास, आपण बघू एकीकडे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री, महत्त्वाचे मंत्री आहेत नवाब मलिक, यांच्यावरती ईडीने कारवाई केल्यामुळे सध्या ते त्यांच्यावरती चौकशी सुरू आहे, त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे आणि एकूणच या सगळ्या प्रकरणामुळे त्यांची खाती जी आहेत ते कोण सांभाळणार हा देखील प्रश्न निर्माण होतो। त्या संदर्भात विधिमंडळामध्ये विरोधकांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले होते। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने एक रणनीती ठरवलेली आहे। स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याकडे असलेली खाती राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांकडे वळवण्यासंदर्भात ती विनंती जी आहे ती केलेली आहे, ती साहजिकच मान्य केली जाणार आहे। त्यावरती नेमकी आता काय ठरतं हे पाहावं लागणार आहे। एक आपण पाहिलं तर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालय होतं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे कौशल्य विकास मंत्रालय देखील होतं। जी काय आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून ती सोपवली जाणार आहे। त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाची जबाबदारी जी आहे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवली जाणार आहे। अशा दोन मंत्र्यांकडे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अंतर्गत असलेली खाती जी आहेत ती वळवली जाणार आहे। त्यावरती मुख्यमंत्री सही करतील, त्यानंतर हा प्रस्ताव जो आहे राज्यपालांकडे सूचित करण्यात येईल, त्यानंतर राज्यपालांची सही होईल, त्यानंतर कार्यवाही जी आहे ती पूर्ण होणार आहे। म्हणजे एकूणच आपण पाहिलं तर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, मात्र त्यांच्या विभागातली जी कामं असेल किंवा त्यांच्या मंत्रालयाअंतर्गत असलेली जी कामं जी आहेत ती कुठे अडकून आहेत या दृष्टिकोनातून हे नियोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीच्या कोट्यातलं हे सगळं मंत्रालय, त्यामुळे राष्ट्रवादीच्याच अन्य मंत्र्यांकडे त्यांची जी खाती आहेत ती वळवण्याचा नियोजन जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवलेलं आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।